नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वायब्रोज यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे, कारण आज मी चाललो पुण्यातल्या कात्रज कोंढवा रोडवर असलेले सर्व सुंदर आणि भव्य इस्कॉन मंदिरामध्ये। चला तर मग जास्त टाईम न घालवता निघूया आपण। तर मित्रांनो, आता मंदिरात पोहोचलेलो आहे। मागं गाडी पार्क करून आलो आहे, मंदिराकडेच चाललेलो आहे आम्ही। आता तुम्हाला मंदिर दाखवतो मी, चला। मित्रांनो, आपण आता इस्कॉन टेम्पलच्या मुख्य एंट्रन्स जवळ आलो आहोत। इथे तुम्हाला इस्कॉन या शब्दाचा पूर्ण अर्थ पाहायला मिळतो, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस। तर मित्रांनो, मंदिरात पोहोचलेलं आता आपल्याला पहिलं आपल्याला गो सेवा पाहायला मिळते इथं, ते पाहू आपण, चला। जसं जसं आपण मंदिराच्या जवळ जातो तसं तसं हे मंदिर अजून भव्य आणि सुंदर दिसू लागतं। मंदिराला लागूनच आपल्याला भगवान श्रीकृष्ण कालिया नागावर नृत्य करतानाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते, आणि त्या मूर्तीच्या बाजूला छोटे छोटे फाउंटन आहेत, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर पडते। डाव्या बाजूला पुढे आल्यावर तुलसी देवी म्हणजेच वृंदा देवीचं मंदिर आहे। मंदिराच्या समोर चारही बाजूंना कमळाची रचना आणि मधोमध सुंदर फाउंटन पाहायला मिळतं। इथे चप्पल आणि बूट ठेवण्यासाठी खूप चांगली टोकन सिस्टीम आहे। तर मित्रांनो, आता पाय वगैरे धुवून आम्ही मंदिरात एंटर करतोय। चला तर वरती जाऊया आपण। मुख्य मंदिराच्या आतमध्ये आल्यावर मला इथली सुंदरता शब्दात देखील व्यक्त करता येत नव्हती। मंदिराची सुंदर सजावट आणि दिव्य प्रकाशामुळे इथे खूप छान अशी पॉझिटिव्ह वाइब येत होती। मुख्य गाभाऱ्यात राधाकृष्णाची अतिशय सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते, आणि आजूबाजूची सजावट देखील खूप आकर्षक आहे। बाजूच्या गाभाऱ्यांमध्ये विविध देवी देवतांच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती पाहायला मिळतात। मंदिरातील सभा मंडपात कार्यक्रम सुरू होता, त्यामुळे खूप छान वातावरण तयार झालं होतं। लहान लहान मुलं रामायणातील प्रसंग सादर करताना दिसली, खूपच सुंदर अनुभव होता। रावण से युद्ध करने के लिए लंका पहुंच गए। मंदिरांच्या भिंतीवर विविध पौराणिक कथा चित्ररूपात दाखवलेल्या आहेत। इथे भगवान नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केलेला प्रसंग देखील सुंदर पद्धतीने दाखवलेला आहे। मागच्या बाजूने मंदिर पहा, किती छान दिसत होतं, पाहून मन अगदी प्रसन्न झालं। तर मित्रांनो, मागं बघू शकते इस्कॉन मंदिर आहे, आणि ह्याच्या बॅक साईडलाच आपल्याला तिथं मागं बालाजीचं मंदिर पाहायला भेटतं। तर आपण तिकडं पण जाऊया आणि ते पण मंदिराचं दर्शन घेऊन येऊया, चला। चला तर मित्रांनो, आता आपण बालाजींचं दर्शन घेऊन येऊया।
इस्कॉन टेम्पलमध्ये आमचं श्रीकृष्ण, राधा, बालाजी आणि इतर देवतांचे देखील दर्शन झालं. खरं सांगायचं तर कुठेही फिरायला गेला तरी मंदिरात मिळणारी पॉझिटिव्ह एनर्जी आणि शांतता हा एक वेगळाच अनुभव असतो. इथलं बालाजी मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीत बांधलेलं आहे. तर मुख्य इस्कॉन टेम्पल उत्तर भारतीय शैलीत लाल दगड आणि संगमरवरीचा सुंदर वापर करून उभारलेला आहे. तर मित्रांनो, इस्कॉन मंदिर पूर्ण फिरलं. खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही विचारच करू शकत नाही की पुण्यामध्ये एवढं सुंदर मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या या मंदिराला. मला तर खूप आवडलं. मंदिराच्या आजूबाजूला खूप क्लीन एरिया आणि वेल मेंटेन गार्डन आहे. मंदिर इतकं सुंदर आहे की आम्ही एकदाच नाही तर 2-3 वेळा पूर्ण परिसर फिरलो. खरंच खूप चांगलं वाटत होतं. मंदिराच्या खालील बाजूला इस्कॉनचे गिफ्ट शॉप पाहायला मिळतात आणि इथे तुम्हाला 10,000+ व्हरायटीजचे प्रोडक्ट्स मिळतील. तुम्ही नक्कीच पहा. जसं जसं अंधार पडत चालला होता तसंच मंदिरातली रोषणाई अजूनच वाढत चालली होती. तर मित्रांनो, पूर्ण इस्कॉन मंदिर फिरून आलेलं आहे. बालाजी मंदिर पण पाहिलं आम्ही. खूप मस्त होतं मंदिर. तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या. तुम्हाला पण खूप आवडेल. पुण्यातले सर्वात सुंदर मंदिर आहे माझ्या मते तरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसह. बाय बाय.